एक एक साधन झालेलं आहे। या परिस्थितीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो आहोत, पण इथं मी आहे मिरज या ठिकाणी, तुम्ही तुमच्या घरी आहात, मी माझ्या घरी आहोत, पण आपलाच या मोबाईलच्या द्वारे कॉन्टॅक्ट आलेला आहे। आपण एकमेकाशी बोलू शकतो, शेअर करू शकतो, वचनाचा अभ्यास करू शकतो आणि ही देवाची कृपा या कालावधीमध्ये आपल्याला आहे, याबद्दल मी देवाचा आभार मानते। आपण बायबल स्टडी करत आहोत कालपासून। काल मी बायबल कोणी लिहिलं, कशासाठी लिहिलं, का उपयोगी आहे, प्रत्येक अध्याय कशासाठी लिहिला, परमेश्वराचा काय हेतू होता, या गोष्टी आपण काल पाहिल्या। बोलत असताना काल एक चूक झाली माझ्याकडून। 39 पुस्तकं जुन्या करारामध्ये लिहिलेले आहेत आणि 27 पुस्तकं नव्या करारामध्ये लिहिलेले आहेत, पण 39च्या बदली 49 माझ्या तोंडातून गेलं। चुकून एकदा मी हा शब्द वापरला गेला, तर असं काही झालं तर अशाची चूक माझी समजून घ्यावी, कारण पहिल्यांदाच मी मोबाईल या सर्व्हिसद्वारे तुमच्याशी बोलत आहे। आणि बायबल स्टडीकडे वळण्या अगोदर आज आपण उत्पत्ती या अध्यायावर अभ्यास करत आहोत, कारण हे 7 दिवस पास्टर प्रकाश यांनी आम्हाला दिलेले आहेत की तुम्ही बायबल स्टडी घ्या आणि उत्पत्ती या अध्यायामध्ये उत्पत्ती हा अध्याय मी बायबल स्टडीसाठी निवडलेला आहे। आणि आपण त्या स्टडीकडे जाण्या अगोदर 2 शब्दाची प्रार्थना आपल्या परमेश्वरासमोर नम्र होऊ आणि परमेश्वराची उपस्थिती मागू। हे आमच्या स्वर्गीय सृष्टीच्या निर्माणकर्त्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वरा, या क्षणी या संध्याकाळच्या वेळी मी तुझा आभार मानतो। परमेश्वरा, वचन हे दूधारे आहे, माझ्यासाठी देखील आहे आणि ऐकणाऱ्यासाठी देखील आहे। ऐकणाऱ्यांना सगळ्यांना आशीर्वादित कर आणि बोलणारे मी आहे परमेश्वरा, तुझा आत्मा मला चालव, कारण देवप्पा माझ्याद्वारे तुझ्या लोकांशी, तुझ्या मेंढरांशी तू बोलणार आहेस। हा प्रत्येक समय परमेश्वरा, इथून पुढचा प्रत्येक समय, क्षण आणि क्षण तुझ्या हातात देतो। आणि छोटीशी प्रार्थना, ज्या नासुरी येशूने वधस्तंभावर माझ्यासाठी प्राण दिला, त्या प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहे। प्रियानो, आपण उत्पत्ती या अध्यायावर, उत्पत्ती 1, बऱ्याचदा आपण बायबल वाचलंय। उत्पत्ती म्हटलं की सर्वांनीच पुस्तके वाचलेलं आहे, पण यामध्ये शिकवण्याचं बऱ्याच काही गोष्टी आपण शिकू शकतो, कारण प्रत्येकाला देव प्रत्येकाशी वेगवेगळ्या रीतीने बोलत असतो। प्रत्येकाच्या आत्म्यात वेगवेगळे मेसेज, एकाच गोष्टीवर वेगवेगळे मेसेज तयार होतात आणि परमेश्वर ज्याच्या त्याच्या अंतःकरणाशी बोलत असतो, ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे। कारण आपण परमेश्वराकडे ज्ञान मागितलं की परमेश्वर ज्ञानाचा पुरवठा अगदी आनंदानं करत असतो। म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो की कोणी ज्ञानाने उण्या असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे। तर आपण ज्ञान मागूया परमेश्वराकडे आणि ह्या क्षणी आपण उत्पत्तीच्या अध्यायामध्ये जाऊया। जे माझ्याशी परमेश्वरानं बोलला ते मी म्हणून जे मी केलेलं आहे ते मी तुमच्या समोर मांडणार आहे। आणि आपण त्या अध्यायामध्ये जाऊया। काल आपण पहिलं एक वचन वाचलं की प्रारंभी देवाने, उत्पत्ती 1:1, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली। त्यामध्ये आपण हे वचन वाचण्या अगोदर कॉन्टेक्स्टमध्ये बायबल कसं वाचायचं शिकलं पाहिजे की 5 क आहे। म्हणजे 5 क मध्ये आपण कालच पाहिलं की हे बायबल म्हणजे उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना आणि अनुवाद हे कोणी लिहिले तर मोशेने लिहिले। प्रत्येक परमेश्वर लिखित शास्त्रलेख काय आहे? परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, म्हणजे परमेश्वराने प्रेरणा दिल्यानंतर लिहिलेले ही पुस्तक आहे, ज्याला त्याला परमेश्वरानं प्रेरणा दिली आणि मग ही पुस्तकं लिहिलेली आहे। तर 5 क आपण पहिला पाहायचं आणि मग ते बायबल आपण वाचूया, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा डिटेलमध्ये अभ्यास करता येईल। कारण परमेश्वर प्रत्येक एका शब्दामध्ये मोठासा असा खजिना, असं गूढ लपवून ठेवलेला आहे। आणि ते लपवून ठेवलेलं आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे की परमेश्वर यातून मला काय सांगत आहे। कारण येशूला वचन म्हटलेलं आहे। कारण स्तोत्रसंहिता 119, 105 म्हणते की परमेश्वराचे वचन माझ्या पावलाकरता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे। आज वचन जर आपल्याजवळ आहे तर आपण प्रकाशात चालणार, कारण प्रभू आपल्याला आपल्या मार्गावर प्रकाश पाडणार। तर हे पाडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बायबल वाचताना 5 क चा वापर केला पाहिजे। म्हणजे हा अध्याय कोणी लिहिला? तर ऑफकोर्स मोशेने लिहिला। कशासाठी लिहिला? कारण आपली आत्मिक वृद्धी व्हावी। केव्हा लिहिला? ज्यावेळेस मोशेचा आपण लाईफ बघतो की मोशे 120 वर्ष जगला।
पहिले 40 वर्षे मोशेचे राजवाड्यामध्ये फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून राहिला. दुसऱ्या 40 वर्षामध्ये मिदान देशात तो पळून गेला होता. तिथं तो मेंढपाळ म्हणून तिथं त्याचं लग्न झालं, तिथं त्याचं मुलं झाली आणि 80 वर्षात परमेश्वरानं काय केलं, त्याचं सिलेक्शन केलं आणि मग तो 80 वर्षानंतर जो शेवटचे 40 वर्ष होते तो परमेश्वराबरोबर चालला. मग त्यानं कनान देशातून मिसर देशातून कनान देशापर्यंत इस्रायल लोकांना दास्यातून सोडवण्याची काम केलेलं आहे. आणि ह्या 40 वर्षामध्ये तो परमेश्वराबरोबर होता आणि परमेश्वर जे त्याच्या संगती बोलत होता तो ते लिहून ठेवत होता. बायबल बहुतेक येशू ख्रिस्ताच्या मृत्यू म्हणजे येऊन स्वर्गारोहण झाल्यानंतर 100 वर्षानंतर बायबल लिहिलं गेलं, पण त्यानं लिहिलेल्या ज्या कॉपीज आहेत त्या आपल्याला या बायबलमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. हे असं कुणी असं मनुष्यानं लिहिलेलं नाही आहे, तर परमेश्वर प्रेरित आहे. कारण का, परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या मेंढराने प्रत्येक गोष्ट, त्याच्या मेंढपाळ आपला परमेश्वर आपला मेंढपाळ आहे, आपलं सर्व काही आपला परमेश्वर आहे. तर परमेश्वर काय त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकराने ज्ञानानं उणे असू नये, त्याला ओळखावं, त्याला जाणावं. त्याला जर ओळखलं जाणलं, कशावरून आपण ओळखून जाणू शकतो, जेव्हा आपण बायबल स्टडी करू तेव्हा आपण त्याला जास्तीत जास्त ओळखू शकतो, त्याचं सानिध्य आपण मिळवू शकतो. म्हणून आपण 5Kचा वापर करूया की हा अध्याय कोणी लिहिला, मोशेने लिहिला, कशासाठी लिहिला, आपली आत्मिक वाढ व्हावी म्हणून लिहिला. केव्हा लिहिला, जेव्हा तो 80 वर्षाचा म्हणजे 80, 100, 120च्या कालामध्ये त्या 40 वर्षामध्ये हा लिहिलेला आहे, जेव्हा तो परमेश्वराबरोबर जात होता. का या कोणत्या परिस्थितीमध्ये लिहिला, कोणत्या परिस्थितीत लिहिला, तर मिसर देशातून इस्रायल लोकांना तो कनान देशामध्ये जात होता. मग परमेश्वर त्यावेळी दीपस्तंभाद्वारे त्यांच्याबरोबर चालत होता, रात्री अग्निस्तंभाद्वारे चालत होता आणि मोशेशी डायरेक्ट परमेश्वराचा संबंध येत होता. मित्राशी बोलावे तसं परमेश्वर त्याच्याशी बोलत होता. इतके घनिष्ठ आणि इतके क्लोज रिलेशन मोशेचे आणि परमेश्वराचे होते. त्या परिस्थितीमध्ये हा अध्याय लिहिलेला आहे. त्यानंतर का हे आज वचन माझ्यासाठी उपयोगी आहे का? हो प्रियानो, ऑफकोर्स आपल्या सर्वांना माहिती आहे की आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आपला आहे. पण मी ज्यावेळी स्लो बायबल, ह्याच्या अगोदर मला देखील बायबल वाचायला कसं वाचायचं माहीत नव्हतं. 3-4 वेळा मी बायबल वाचलेलं, पण तरी देखील मला कसं वाचायचं माहीत नव्हतं. पण ज्यावेळी मी स्लो बायबल वाचायला लागलो आणि त्यावेळी मला कळालं की बायबल कसं वाचलं पाहिजे, परमेश्वराला कसं जाणलं पाहिजे. मी बायबल वाचायची आणि काय करायची, मनन लिहित बसायची. बहुतेक माझ्या वया 5-6 मोठमोठे रजिस्टर भरलेले आहेत, मेडिटेशन केलेले रजिस्टर भरलेले आहेत. आणि मी काय केलं, त्या प्रत्येक वचनामधून देवाला जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये माझ्या प्रत्येक वचनामध्ये परमेश्वर माझ्याशी बोलत गेला. आणि तोच हा साठा जो आहे, जो परमेश्वराने मला दिलेला आहे, तो मी तुमच्यासमोर मांडत आहे. हे मी शिकलेलो आहे आणि हे मी देत आहे. मी देखील शिकत आहे प्रियानो. मी तुम्हाला शिकवत आहे म्हणजे मी खूप फार मोठी अशी बायबल टीचर आहे असं नाही, पण असं नाही आहे. जे मला परमेश्वराने दिले, माझ्याकडे ही एक मोठी देणगी म्हणजे दान दिलेलं आहे. हे दान परमेश्वराची इच्छा आहे की हे दान देवाचं हे दान इतरांच्यापर्यंत द्यावं. म्हणून मी तुम्हाला ऐकणाऱ्यांना परमेश्वर सगळ्यांना आशीर्वादित करो. आणि हे वचन घेऊन मी तुम्हाला शिकवत आहे की कसं आपण वाचलं पाहिजे आणि कसा अभ्यास केला पाहिजे. तर 5K वापरा आणि मग बायबल वाचायला, म्हणजे कॉन्टेक्स्टमध्ये बायबल वाचलं पाहिजे. आता आपण पहिलं वचन वाचूया की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देव म्हणजे सुरुवातीचा देव. त्यानंतर काय, आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रियानो, मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो तेव्हा मला मिळालं की देवाची 365 नावे आहेत. त्यामध्ये पहिलं नाव आहे प्रारंभी देव, दुसरं नाव आहे आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता देव. आता प्रारंभी देवाला एलोहिम असं म्हटलं. एक पुस्तक वाचत होते मी, एलोहिम याचा अर्थ अनेक, म्हणजे एक नाही अनेक, म्हणजे बाप, पुत्र, पवित्र आत्मा. त्याच्यानंतर आकाश आहे. जर आपण रमाबाई पंडितचं जर बायबल वाचलं तर आकाशे निर्माण केले. जर तुम्हाला इथं जर डाऊट वाटत असेल की आकाशे, कारण इथं आपल्याकडे जी कॉपी मराठीमध्ये आहे त्यामध्ये असं लिहिले प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. पण ज्यावेळेस रमाबाई पंडित लिहितात त्यावेळी त्यांनी आकाशे हा शब्द, एलोहिम आपल्याकडे हे हिब्रू हा शब्द आहे आणि आपल्याकडे हिब्रू बायबल नाही आहे. पण कधी आपण वचन वाचतो, अनेक पुस्तक वाचतो, तेव्हा
अनेक अनेक वचने म्हणजे त्रेकी देवाला एलोहिम हा शब्द वापरलेला आहे. तर तुम्हाला जर आकाशे आकाशे कशावरून डाऊट येतं की आकाशे असं लिहिले, मग ही आम्हाला आकाशे कसं सांगते, तर त्यासाठी आपण स्तोत्रसंहिता 148:4 वाचूया. आकाशावरील आकाशानो, आकाशावरील जलानो त्याचे स्तवन करा. आकाशावरील आकाशानो म्हणजे अनेक वचने, आकाशे आहेत. म्हणजे रमाबाई पंडितनं जे मेन्शन केलेलं आहे ते करेक्ट आहे. कारण ज्यावेळेस लाजार मेला तेव्हा त्याला 3ऱ्या स्वर्गामध्ये नेऊन ठेवलं, म्हणजे आकाशे आहेत. पहिल्या स्वर्गात परमेश्वर आहे, 2ऱ्या स्वर्गामध्ये स्तुती करण्याचं स्थान आहे, 3रा स्वर्ग म्हणजे सुखलोक, म्हणजे आकाशे आहेत. आता प्रारंभी देवाने, आता तुम्हाला म्हटलं असेल की तुम्ही त्रेकी देव एलोहिम आम्ही कसं हे करायचं, एलोहिम आम्ही कसा विश्वास ठेवायचा, कारण एलोहिम हा हिब्रू शब्द आहे, आपल्याला त्याचा अर्थ माहीत नाही. तर आपण योहानाचा पहिला अध्याय पहिलं वचन काय म्हणते की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, त्याच्याद्वारे सगळं झालं. त्याच्या वाचून काहीही झालं असं नाही, तर त्याच्याद्वारे सर्व झालं. म्हणजे प्रारंभी येशू परमेश्वराबरोबर होता. आलं, क्लिअर आलं की प्रारंभी देव होता, प्रारंभी देवाबरोबर प्रारंभी शब्द कोण आहे, येशू होता. त्यानंतर प्रारंभी देवाने म्हणजे बाप पुत्र पवित्र आत्मा हे त्रैक्य देव आहे. आपण त्रैक्य देवावर विश्वास ठेवतोय आणि आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. आकाशे आपण पाहिलं. आकाशे हा शब्द कधी वापरला, कारण स्तोत्रसंहिता 148 आकाशे हा शब्द वापरलाय म्हणजे 3. कारण स्पष्ट वचन सांगते लाजाराला उचलून 3ऱ्या स्वर्गामध्ये नेलं, म्हणजे 3 स्वर्ग आहेत आणि आकाशे आहे, अंतरिक्ष आहे, अंतरिक्षमध्ये आकाशमंडल आहे. तर असं आपण वाचलं पाहिजे बायबल वाचताना. आता 2ऱ्या वचनामध्ये, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलाशयावर तळपत राहिला होता. आता इथं आपल्याला प्रत्येक प्रश्न आला पाहिजे की आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. पृथ्वी आकारविरहित शून्य का होती, का होती बरं, हा प्रश्न आपल्याला केला पाहिजे स्वतःला. त्याच्यानंतर जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. जर प्रारंभी देव होता, काहीच निर्माण केलं नव्हतं, तर जल कुठून होतं, पाणी कुठून होतं पृथ्वीवर, अंधकार कुठून होता, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार कुठून होता. आणि देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. का, प्रारंभी देव होता, आपला परात्पर देव, इतका महान इतका मोठा परमेश्वर का तळपत असेल, काय कारण असेल. या का 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 ह्या ज्यावेळेस आपण विचारतो त्यावेळी परमेश्वर आपल्याला बोलायला आपल्याशी सुरुवात करतो. म्हणून काय करा, वचन वाचताना स्लो वाचा, प्रश्न करा स्वतःला आणि अनेक वेळा वचन वाचा. म्हणजे पहिल्यांदा 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा, 4 वेळा वाचा, 5 वेळा वाचा, 10 वेळा वाचा, 15 वेळा वाचा, 20 वेळा वाचा, 25 वेळा वाचा. ज्यावेळेस आपण वचन हळू वाचायला सुरुवात करतो तेव्हा देवाला ही खात्री पडते की ह्या माझ्या लेकराला मला जाणून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे परमेश्वरानं माझी देखील थोडी उन्नती वाढ केलेली आहे, आत्मिक वाढ. कारण मला देखील बायबल कसं वाचायचं माहीत नव्हतं, पण मी वाचायला शिकले, कारण मी स्लो वाचायला लागले. त्यासाठी मी एक उदाहरण सांगतो की आम्ही पूर्वी एका चर्चमध्ये होतो आणि त्यांनी सांगितलं की आदामाला हवेची निर्मिती केली. त्या पास्टरांनी सांगितलं, मोठे पास्टर होते, आणि त्यांनी सांगितले आदामामध्येच हवा होती. म्हणजे वचन वाचताना त्यांनी हिंदीमध्ये वाचलं आणि ते वाचताना असं वाटलं की आदामामध्येच हवा होती आणि तोच म्हणजे आदामामध्ये हवा होती, तोच ते वाक्य घेऊन मीच स्वतः कितीतरी वर्ष आदामामध्ये हवा होती, मग मातीची बनवताना त्याच्यातून बाजूला काढली. ह्याच्यावर मी कितीतर दिवस कन्फ्युजनमध्ये होते की म्हणजे त्याच म्हणजे आदामामध्ये हवा होती, मग देवानं प्रतिरूप, देव तर आपला पुरुष आहे, मग त्याच्यामध्ये स्त्री कशी असेल. अनेक वेळा बायबल वाचताना माझ्या लक्षात आलं की आदाम वेगळा आणि हवा वेगळी होती. म्हणून मी जेव्हा शिकवत असते त्यावेळेस आत्मिक कान उघडून ऐका. कुठे चुकत असेल तर तुम्हाला कुठे डाऊट वाटला तर तुम्ही मला फोन करा. कारण माझा नंबर आहे, माझ्या मिस्टरांचा नंबर आहे, तर 8484834592 हा नंबर आहे. त्यांच्याकडे हा नंबर अवेलेबल आहे. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी डाऊट वाटला, काही हे शंका असेल, शिक्षणाबद्दल काही चुकीचं वाटत असेल, तर तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकता आणि मी माझ्या परीने उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तर असं असते की म्हणून आपण वचन ऐकताना कान उघडून, म्हणून देव काय म्हणतोय की ज्याला कान आहे तो ऐको.
म्हणजे का तर आत्मिक कान उघडा. मी जर ते वचन आदामामध्ये हवा आहे हे जर आत्मिक कान उघडून ऐकलं असतं तर त्यावेळी मला समजलं असतं की हा पास्टर शिकवतोय ते चुकीच शिकवलं. कारण कित्येक वर्ष मी हाच घेऊन चालले होते की आदामामध्ये हवा होती. पास्टर मोठे होते, शिक्षण देणारा व्यक्ती फार मोठा होता, त्याच्या अंडर खूप मंडळी मोठी होती. 5-10 हजारांचा तो 5-10 हजार लोक त्याच्या चर्चमध्ये येतात. म्हणजे असा मोठा, म्हणजे डाऊट करण्याचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळं पण ज्यावेळी मी रिपीट बायबल वाचायला लागले त्यावेळी म्हटलं, मी माझ्या मिस्टरांशी गेल्या, अहो असं नाही तर असं आहे. आणि त्यावेळी काय झालं की परमेश्वर आमच्याशी बोलायला लागला आणि डिटेलमध्ये हळूहळू बायबल वाचायला शिकले. म्हणून मीच देखील बोलत असताना काही चुकीचं असलं तर तुम्ही क्लिअर करा आणि समजून घ्या. आता आपण, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. पृथ्वी आकारविरहित का झाली होती? का बरं आकारविरहित झाली होती पृथ्वी? देवाचा आत्मा जलाशयावर का तळपत होता? जल कुठून आलं? हे प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे. त्याच्यासाठी आपण यशाया 14 अध्याय त्यामध्ये 9 पासून आपण वचन वाचणार आहे. खाली अधोलोकात तुझ्या स्वागतात गडबड उडाली आहे. तो तुझसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखास जागृत करीत आहे. राष्ट्रांच्या सर्व राजास त्याच्या सिंहासनावरून उठवीत आहे. ते सर्व उठून तुला म्हणतात, तूही आम्हाप्रमाणे निर्बळ झाला आहेस काय? तू आमच्यासारखा बनला आहेस काय? तुझा डामडोल, तुझ्या सारंग्याचा नाद अधोलोकात उतरत आहे. तुझ्या खाली कृमीचे अंतरून झाले आहे आणि वरून तुला कीटकाचे पांघरून झाले आहे. आता इथं पूर्वी म्हणजे कधी? हे प्रारंभाच्या अगोदर. म्हणजे काय सांगत आहे? तेव्हा राष्ट्र होती, राज्य होते, राजा करणारे होते. मग हे कुणाबद्दल बोलत आहे? तर वचन 12 मध्ये सांगत आहे, हे दित्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? दीप्तिमान तारा कोण? प्रभातपुत्र हा कोण आहे? तू आकाशातून कसा पडलास? आकाशातून पडलास म्हणजे तो वरती होता, आकाशात होता. आकाशात होता. त्याच्यानंतर हा तारा होता, प्रभातपुत्र होता. कोण होता? लुसिफर होता प्रियानो. आणि राष्ट्रास लोळवणाऱ्या म्हणजे तेव्हा राष्ट्र होती आणि लोळवण्याची अधिकार, राष्ट्रास लोळवण्याचा अधिकार त्याच्याकडे होता. तुला धुळीत कसे टाकले? धुळीत त्याला का टाकलं बरं? तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन. म्हणजे त्याच्या आकाशाहून उंच दुसरं एक आकाश आहे. क्लिअर झाले की इथं मध्ये एक आकाश आहे, कारण सुखलोक तिसरा आहे, तर दुसऱ्या आकाशामध्ये हा आहे. आणि तिसऱ्या आकाशात चढण्याचा मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन. म्हणजे देवाचं तारांगण म्हणजे काय? तर तिसरा स्वर्ग, जिथं परमेश्वर, आकाश माझं सिंहासन आहे आणि पृथ्वी माझं पादासन आहे म्हणतो. जिथं परमेश्वर बसलेला आहे, जिथं 4 पक्षी, ज्याला 4 पक्षी म्हणजे स्वर्ग कसा आहे तर 4 पक्षी आहेत. 4 पक्षी पण म्हणता येत नाही, एक मनुष्याच्या रूपाचा आहे, त्याला 6 पंख आहे. त्या सर्व पंखांना सर्वांगी डोळे आहेत. त्याच्यानंतर गरुडाला 6 पंख आहे, गरुडाचं तोंड आहे, 6 पंख आहेत आणि त्या सगळ्या पंखांना काय आहेत? डोळे आहेत. त्यानंतर सिंहासारखं एकाचं तोंड आहे, त्यामध्ये त्याला 6 पंख आहे, त्याला सगळे डोळे आहेत. त्यानंतर घोड्यासारखं एकाचं तोंड आहे, 6 पंख आहेत आणि त्याला डोळे आहेत. हे आपण प्रकटीकरण 4 अध्यायामध्ये हे पक्षी किंवा हे प्राणी आपण पाहतो. आणि हे काय करत आहेत? पवित्र 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 सर्व समर्थ देव जो होता, जो येणार आहे, त्या सर्व समर्थ देवाला काय करत आहेत? नमन वंदन करत आहेत. त्यावेळी काय होते? 24 वडील काय करत आहेत? त्याला दंडवत घालत आहे. असा आकाशामध्ये चाललाय. त्या आकाशाकडून बघून तो काय म्हणत आहे? दंडवत घालतायला परमेश्वराचा एवढा मान महिमा बघून त्याला काय वाटत आहे? तो पण काय आहे? प्रभात पुत्र आहे. त्याच्याकडे देखील अधिकार आहे, त्याच्याकडे देखील सांगते आहे. आणि तो काय म्हणतोय? तो मनात म्हणत आहे. मनात म्हणजे कसं? मनातला आपला देव मनात मागण्या अगोदर कल्पना जाणणारा आहे. म्हणजे आपला कल्पना ओळखणारा परमेश्वर आहे. मग त्या दिव्यदूताच्या मनात आलेल्या परमेश्वराला लगेच कळालं, कारण त्या दिव्यदूताच्या मनात परमेश्वराची खुर्ची, त्याचं तारांगण, त्याचे सिंहासन त्याला हवं होतं. कारण पुढे आपण त्या वचनामध्ये मागतो, जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन, म्हणजे कधी? त्या स्वर्गात चढेन जिथं परमेश्वर आहे. देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन. माझे सिंहासन म्हणजे त्याला देखील सिंहासन होतं आणि देवाचं सिंहासन त्याला हवं होतं.
उत्तर भागातील देवसभाच्या पर्वतावर मी विराजमान होईल. देवसभाच्या पर्वतावर. देवसभा कुठं भरते? उत्तर भागातील. म्हणजे बाप पुत्र पवित्र आत्मा कुठे? उत्तर साईडला एकत्र येऊन काय करतात? डिसाईड करतात. कारण बघितलं तर परमेश्वरानं आपल्या एकुलता एक पुत्राला तारणासाठी खाली पाठवलं. त्याच्यानंतर 2020 50व्या पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा खाली आला आणि आज पवित्र आत्मा पृथ्वीवर आहे. प्रभू येशू उजव्या बाजूला परमेश्वराच्या उभा आहे आणि आपल्यासाठी जागा तयार करत आहे आणि परमेश्वर 24 आवर्स डुलकी न घेता आपलं संरक्षण करत आहे. हे काम त्रैक्य देवाचं आहे आपल्या. म्हणून एलोहिम हा शब्द हिब्रू बायबलमध्ये लिहिलेला आहे. कारण का? आपले देव त्रैक्य आहे. बाप पुत्र पवित्र आत्मा त्रैक्य आहे. तरी देखील परमेश्वर काय म्हणतोय? माझ्यासमोर तुम्हाला अन्य देव नसावे, एकच देव असा विश्वास ठेव. कारण एकच देव का म्हटलेला आहे? परमेश्वर हा पवित्र परमेश्वर आहे. मानवासाठी तारण देण्यासाठी प्रभू येशू खाली आला आणि काय केलं? आपल्यातली दरी परमेश्वरामधली भरून काढली आणि पवित्र आत्मा पृथ्वीवर ह्यासाठी आला की आपण त्याच्यासाठी साक्षी बनावं. आज आपण अभ्यास करत असताना पवित्र आत्मा आपल्याला हेल्प करत असतो. आपण प्रार्थना करत असताना ज्यावेळेस आपण प्रार्थना वचन घेऊन प्रार्थना करत असतो त्यावेळी पवित्र आत्मा आपल्यासोबत असतो. पवित्र आत्मा आपल्याला क्षणोक्षणी गाईड करत असतो. तर ते आपण ओळखलं पाहिजे. आणि ह्या त्रैक्य देवाचं काय काम आहे? की आपल्याला स्वर्गीय यरुशलेम मिळावी. एकच एम, हेतू एकच, कार्य वेगवेगळे. येशूचं कार्य काय? तारण देऊन मध्यस्थी करणे. पवित्र आत्म्याचं कार्य काय? येशूसाठी साक्ष म्हणून आपल्याला बनवणे. आणि परमेश्वराचं कार्य काय? की आपल्या लेकरांनी त्याच्याजवळ राहावं, त्याच्यासारखं बनावं, त्याच्या समान. ह्याला जसं काय झालं? परमेश्वर समान बनण्याची इच्छा होती. एवढा मोठा अधिकार होता, एवढी शक्ती होती, एवढं सामर्थ्य होतं. प्रभातपुत्र म्हणजे किती बघा, प्रभातपुत्र म्हणजे सकाळचा उगवता तारा. तो किती सुंदर असेल विचार करा. त्याला प्रभातपुत्र म्हटलंय. आणि त्या प्रभातपुत्राला ते एवढं सगळं असताना सुद्धा परमेश्वर समान होण्याची इच्छा. परमेश्वर सारखं व्हा. म्हणजे परमेश्वर आपला ममताळू आहे, दयाळू आहे, चांगला आहे, रागात प्रेम करणारा आहे, शत्रूवर प्रेम करणारा आहे. त्याला म्हणतात परमेश्वरासारखं व्हा. परमेश्वर समान होण्यासाठी प्रयत्न करू नका. कारण हवेला सुद्धा तीच इच्छा जी ह्याला लालच झाला होता तेच हवेला सुद्धा त्याने त्यातच अडकलो. कारण तो म्हटला हे फळ खाल्लीस तर काय होशील? देवा समान बरे वाईट जाणारे होशील. आणि त्या स्त्रीनं फळ खाल्ली. असं आहे की आपण देखील काय करतो? परमेश्वर समान होण्याची देवाची खुर्ची आपल्याला हवी असते. का? आपला एवढा मोठा परमेश्वर आहे, इतकं प्रेम करतो. ह्या लुसिफरनं काय केलेलं आहे त्याच्यानंतर आपण बघू की पृथ्वी आकारविरहित का झालेली आहे. कारण ह्याच्या अगोदर काय होतं? एक पृथ्वी होती. ह्याच्या अगोदर काय होतं? एक पृथ्वी होती. कारण जलाशयावर जल कुठून होतं? कारण ह्याच्या अगोदर पृथ्वी एक होती. याचाच अर्थ. आता ह्याच्यामध्ये काय म्हणतात? उत्तर भागातील देवसभा म्हणजे देवसभेसाठी मी मेन होईल. जसं मेन आहे तसं बाप आहे आपला. बापासर येशूचं कार्य काय म्हटलं? माझ्यामध्ये माझा बाप, मला जेव्हा तुम्ही ओळखाल तेव्हा माझ्या बापाला देखील ओळखाल. त्याचं एक प्रार्थना करताना त्याने येशूच्या नावानं प्रार्थना करायला सांगितली का? नाही. हे आमच्या स्वर्गातील पित्याच्या नावानं पित्याकडे मागायला सांगितलं आणि मागताना येशूच्या नावामध्ये मागायला सांगितलं. म्हणजे पित्याचं गौरव त्याने पित्याला दिलेलं आहे. असं हे आहे. आणि ती पित्याची जागा कुणाला हवी होती? या लुसिफरला हवी होती. कुठं? मनातल्या मनात. आणि हा मनातला विचार कोण पाहिलेला आहे? परमेश्वरानं पाहिलेला आहे. आता मी मेघावरून आरोहण करीन व परात्पर समान होईल. मेघारोहण करीन. जेव्हा मोशेला देव भेटायला येत होता तेव्हा कशावरून येत होता? मेघावरून म्हणजे काळ्या चांगल्या ढगातून येत होता. कारण परमेश्वर आपला प्रकाशमय परमेश्वर आहे. तुम्ही विचार करा, यरुशलेमेत आपल्याला नवीन यरुशलेमेमध्ये आपल्याला सूर्याची, चंद्राची, प्रकाशाची गरज भासणार नाही. कारण त्या रूपाच्या तेजामध्ये आपण जगणार आहोत. म्हणजे किती प्रकाशमय आपला परमेश्वर आहे हे तुम्ही विचार करा. म्हणून तो काय म्हणतोय? मी मेघावर आरोहण करीन म्हणजे परमेश्वरासारखं मी होईन, परात्पर समान होईन. अशी त्याच्या मनामध्ये लालच इच्छा झाली. आणि त्यावेळी काय झालं? त्या अधोलोकाच्या गर्तेत अधोभागात टाकले. ज्यावेळी ही इच्छा त्याला झाली त्यावेळी परमेश्वराला एकदम राग आला आणि त्यानं काय केलं? त्याला अधोलोकात टाकले. जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की ज्याने पृथ्वी थरथर कापवली व राज्ये डळमवली तो हाच पुरुष काय? ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगराचा विध्वंस केला व आपल्या बंदिवानातून मुक्त केलेला घरी जाऊ दिले नाही तो हाच पुरुष काय? घरी जाऊ दिले नाही म्हणजे काय? तर पृथ्वी ही कशी आहे? आज आपण विचार केलेला आहे. आकाशमंडल आहे. आकाशमंडळामध्ये सगळ्यात मोठा ग्रह कुठला आहे? सूर्य आहे. त्याच्यानंतर चंद्र आहे. हे काय आहेत? एक मोठे मोठे ग्रह आहेत आणि पृथ्वी हा सगळ्यात छोटा ग्रह आहे. आता तुम्ही विचार करा,
पृथ्वीमध्ये 71% पाणी आहे आणि आम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतो तेव्हा 29% जमीन होती, आम्ही जेव्हा भूगोलचा अभ्यास करत होतो तेव्हा. पण आता ज्यावेळेस हे माझी मुलं ज्यावेळेस अभ्यास करत आहेत तेव्हा 30% जमीन आहे आणि 70% पाणी आहे. मग आता तुम्ही विचार करा, पृथ्वी ही गोल आहे, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. आता सूर्याभोवती फिरते, समुद्र 71% समुद्र. आता सूर्याभोवती फिरत असताना पाणी देवानं असं गोल ठेवलेलं आहे, म्हणजे समुद्र देखील फिरतो. पण किती परमेश्वराची बघा किती छान देवानं बनवलेलं आहे की त्यातला एक थेंबही खाली आपल्याला भिजवत नाही. ज्यावेळेस ढगातून पाऊस पडतो त्यावेळेसच पाणी, पण असं पाणी गोल उभं राहतंय ज्यावेळी सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते. आलं लक्षात? मग ज्यावेळी त्या दूताला खाली टाकलं त्यावेळी काय झालं, तो मोठा अधिकारयुक्त राष्ट्रांना लोळवणारा दूत होता. त्याच्याकडे प्रभात पुत्र होता, त्याच्याकडे सामर्थ्य होती, शक्ती होती, ताकद होती. आणि ज्यावेळी तो पृथ्वीवर पडला तेव्हा पृथ्वी डळमळली, थरथर कापरली आणि डळमळली. आणि काय झालं, ती आकारविरहित झाली पाण्यानं. त्यावेळी तिथं जे राज्य जे कोण होते त्यांचा सगळ्यांचा काय झाला, मनुष्य जे होते ते मरून गेले. आता काय झालं, त्यामुळं काय झालं, पृथ्वी काय झाली, आकारविरहित, आणि त्यामुळं जल होतं. आले लक्षात? जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर डाऊट असेल तर मला फोन करून विचारा की हे असं कसं, कारण याच्यावर मी पूर्ण अभ्यास करून तुम्हाला सांगत आहे की तो ज्यावेळी पडला पृथ्वीवरून, वरून आकाशातून खाली पडला पृथ्वीवर, त्यावेळी ते जे पाणी 71% आता 70% आहे ते काय झालं, त्यावेळी 71% होतं काय त्याहून अधिक होतं मला माहीत नाही. पण आम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतो तेव्हा 71% पाण्यानं व्यापलेला भाग आहे पृथ्वीवर आणि 29% जमीन आहे. आणि तो काय झालं, ते गोल जे पाणी होतं ती थरथरली, कापली, आणि तो पडल्यामुळं काय झालं, जलाशय आल्या. जसं नोहाच्या पूर्वी नोहामध्ये जसं पाण्यानं नाश केला होता तसं यावेळी देखील, यावेळी म्हणजे प्रारंभी त्याच्या अगोदर जी पृथ्वी होती ती या प्रकारे नष्ट झाली का, म्हणूनच त्यावेळी जलाशय पृथ्वीवर होतं. आता दुसरा, जलनदीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. आता एक दूत पडला जो त्याच्याकडे शक्ती, सामर्थ्य, उजेड सगळं होतं, तो अंधकारात गेला. कारण का, त्याला परात्पर समान व्हायचं होतं. आणि त्यामुळे काय झालं, परमेश्वर देखील नाराज झाला. आता तुम्ही विचार करा, ज्यानं आकाश पृथ्वी शब्दानं त्यावेळी कसं बनवले मला माहीत नाही, पण आता आपण शब्दानं बनवलेलं आहे. ज्यानं सगळं हातानं, आता समजा एका माणसाने घर बांधलं आणि ते अचानक पूर आला, जर काय तर झालं आणि पडलं तर त्याला किती वाईट वाटलं असेल. त्याचं किती, त्याच्या एक दूत ज्याला त्यानं आराधक, आज योहानाच्या 4व्या अध्यायामध्ये असं लिहिलं की परमेश्वर आत्मा आहे, त्याच्या आराधकाने आत्म्यानं व खरेपणाने त्याची आराधना करायची. आणि परमेश्वर खरे आराधक शोधत आहे. हा जो दियाबल होता, प्रियानो, हा आराधक होता. याला देवानं चॅलेंज दिले की मी ज्या मातीपासून लोकांना बनवलेलं आहे त्यांच्यामधूनच मी आराधक, माझे सेवक निवडतो. म्हणून आज अनेक सेवक, आजही आपण सेवा करत आहोत का, तर कारण त्याची जी जागा होती ती देवानं आज आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणूनच तो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास देतो. जसं योबाला त्यानं खूप छळलं, त्याची खूप परीक्षा घेतली, तसं तो काय करत असतोय, आपल्याला पावलोपावली वेळोवेळी काय करत असतोय की आपल्याला परमेश्वरापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतोय. पण आपल्याकडे आपली तलवार आहे. आपली तलवार काय आहे, आपलं बायबल, आपलं वचन. कारण वचन ही दुधारी तलवार आहे. ती दोन्ही मज्जा म्हणजे मेंदू छेदून टाकते. ज्यावेळेस आपण मनन करतो त्यावेळी आपल्याला हे कळतंय. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डिटेलमध्ये वचन वाचलं पाहिजे. आता काय लिहिले की देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. का तळपत होता, कारण सगळे लोक जे होते ते मरून गेले होते. दुसरं काय झालं होतं, त्याने एवढी सुंदर सृष्टी, तुम्ही विचार करा की गोल पृथ्वी, त्याच्यावर समुद्र असा वरती उभा असतोय. काय आकाशातून बघताना परमेश्वराला दिसत असेल. तुम्ही आज झोपल्यानंतर एक मनन कर, म्हणजे एक मनामध्ये एक हे घ्या, एक चित्र बनवा की अशी गोल पृथ्वी आणि पाणी वरती उभं आहे आणि आकाशातून आपण पाहत आहोत.
कसं दिसत असेल परमेश्वराला, किती रम्य वाटत असेल. त्याच्या नेत्रांना त्यानं हातानं बनवलेल्या पृथ्वीबद्दल किती त्याला हे असेल. आणि ते एका क्षणात त्या दिव्यदूतानं स्वतःच्या त्या मनामध्ये त्याच्या सुंदरतेचा त्याला गर्व आला, देवाच्या समान होण्याची इच्छा झाली. त्यामुळे परमेश्वरानं काय केलं, त्याला धुळीत टाकलं म्हणजे पृथ्वीवर टाकलं. आपण कशापासून बनवलेलं गेलो आहे? धुळीपासून, मातीपासून आपण बनवलेलं आहे. ज्या धुळीत त्याला टाकलेल्या त्या धुळीपासून आपल्याला बनवलेलं आहे. माती घेऊन परमेश्वरानं हातानं आपल्याला घडवलेला आहे. म्हणून जी पृथ्वी नष्ट झाली होती त्यासाठी देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता, अंधकारामध्ये देव होता. आणि मग देवाला काय वाटलं? नवीन सुरुवात करावी वाटली. म्हणूनच पहिल्या वाक्यामध्ये मोशे म्हणतो की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. कारण एखाद्या माणसाचं घर पडलं तर तो तसाच बसून राहतोय काय? थोडा वेळ त्याला वाईट वाटतंय, नंतर पुन्हा काय करतोय, तो सगळं सावरासावरी करून पुन्हा नवीन घर बांधण्याचा प्रयत्न करतोय. आणि देवानं देखील हेच केलं की देवाला दुःख झालं होतं. देव आत्मा आहे, देव एक व्यक्ती आहे, देवाला भावना आहेत, देवाला वाईट वाटते. जर बघितलं लाजार मेला तेव्हा 4थ्या दिवशी येशू रडला. सगळ्यात छोटं वचन आहे, येशू रडला. जेव्हा लोक त्याच्याकडे थव्याच्या थव्याने येत होते तेव्हा म्हटलं की मेंढपाळा वाचून फिरणारे मेंढरे आहेत हे. आणि देवाला कळवळा आला. म्हणजे आपल्या देवाला भावना आहेत, आपल्या देवाला चांगलं मन आहे. आपला देव एक व्यक्ती आहे, देव आत्मा आहे, देव त्रैक्य आहे. देवानं आकाश आणि पृथ्वी हातानं बनवलेला आहे, शब्दानं घडवलेला आहे. मनुष्याला हातानं घडवलेलं आहे म्हणजे देवाला हात आहेत. आलं ना लक्षात? असा हा आपला परमेश्वर आहे. पण देव असा मूर्तीमध्ये राहत नाही, कुठल्या मनुष्याच्या ह्याच्यामध्ये राहत नाही, आत्म्याच्या स्वरूपात. देवाचा संबंध आपला आत्म्याशी कनेक्शन आहे. म्हणून देव म्हणतो की माझ्यासमोर तुम्हाला अन्य देव नसावे. सगळ्यात जर देवाला कुठल्या गोष्टीचा हेट असेल तर आपण मूर्तीपूजा केली तर देवाला अजिबात आवडत नाही. कारण आपला ईर्ष्यावान देव आहे, जिवंत देव आहे. कारण त्या दिव्यदूताच्या ईर्षेपोटी आपल्या त्या आदामाला देवानं हातानं घडवलेलं आहे. आणि त्यानं देवाची इच्छा होती की त्यानं चांगला आराधक बनून त्या बागेमध्ये राहावं, त्याच्याबरोबर संगती होऊन त्याच्या संगती राहावं. पण काय झालं की त्यानं आज्ञाभंग केली. असं आहे असं देवाची इच्छा आहे की आपण त्याच्याबरोबर राहावं. म्हणून देवानं नवीन सुरुवात केलेली आहे की प्रारंभ केला, नवीन पृथ्वी, नवीन आकाशे घडवले आणि पुन्हा सर्व काही व्यवस्थित शब्दानं निर्माण केलेलं आहे. देवाचा आत्मा जलाशयावर का तळपत होता? कारण ते केलेलं होतं ते काय झालं होतं? मोडलेलं होतं. आणि त्यानं पुन्हा बांधलं आणि आपल्याला पुन्हा नवीन निर्मिती, नवीन सृष्टी करून परमेश्वरानं दिलेली आहे. आता तिसरा ह्याच्यामध्ये तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देव काय म्हटला? देव आपला प्रकाशाचा देव आहे. योहान 8:1 काय सांगते? येशूने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जर कोणी तुम्हाला विचारलं येशू कोण आहे, लगेच सांगा येशू जगाचा प्रकाश आहे. जर कोणी विचारलं येशू कोण आहे, लगेच सांगा येशू मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ आहे. जर तुम्ही कोणी विचारलं की येशू कोण आहे, मार्ग, सत्य व जीवन प्रभू येशू आहे. आपल्याकडे त्याच्या वाचून आपल्याला आपल्या परमेश्वराकडे जाता येत नाही. हे येशू कोण आहे असं म्हटलं की पहिला जगाचा प्रकाश कोण आहे तर प्रभू येशू आहे. मग देव बोलला. काय केला? देव बोलला. ह्या गोष्टी झाल्यानंतर काय झाले? देवाने नवीन सुरुवात केलेलं आहे आणि मग देवाच्या तोंडातून शब्द आला. शब्दामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्य आहे प्रियानो. आणि म्हणूनच ते शताब्दी कधी जर मग त्याच्या अध्यायामध्ये आपण बघितलं, एक शताब्दीपदी आला होता. लोक थव्याच्या थव्याने मागे चालले होते. त्याचा शताब्दीपतीचा एक चाकर हे होता, आजारी होता आणि तो आला आणि येशूला म्हटला की माझ्या चाकराला बरे करा. तर येशू काय केला? त्याच्या घरी यायला निघाला. तेव्हा येशूला म्हटला की तुम्ही शब्द मात्र बोला, कारण शब्द बोलला तर माझा चाकर बरा होईल. आज आपला तेवढा विश्वास पाहिजे की शब्दामध्ये वचन येशू आहे. आज आपल्याला सैताने सांगती लढण्याची देखील एकच मोठी ताकद आपल्याकडे आहे म्हणजे वचन. येशूने देखील सैतानाला मनुष्याच्या रूपात होता, सैतान त्याची परीक्षा घ्यायला. येशूला सोडलं का त्यानं? देवाचा पुत्र होता तरी देखील तो अरण्यात त्याची परीक्षा घ्यायला आला होता. आणि तेव्हा येशूने काय केलं? तो काय म्हटला की जर तुला एवढी भूक लागली असेल तर ह्या दगडांना सांग भाकरी हो म्हणून. तेव्हा त्यानं म्हटला मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. 40 दिवस 40 रात्र मोशे सिनाई पर्वतावर होता. त्याने भाकरी खाल्ली नाही, अन्नाचा पाण्याचा एक थेंबही पिला नाही. कारण का? तो देवाच्या प्रकाशात, देवाच्या वचनामध्ये होता. आज वचनामध्ये आपण जगू शकतोय प्रियानो. म्हणून आपण अभ्यास करताना वचनाचा केअरफुली करा.
अगदी स्लोली करा. भले एक अध्याय अभ्यास करायला आपल्याला भरपूर दिवस जाऊ दे, पण जेवढं काय कराल तेवढं काय करा, एकदम स्वतःला आपली उन्नती, आत्मिक अन्न आपल्याला भेटेल. कारण जसं मी काल बोलले तुम्हाला, जसं आपल्याला रोज 3 वेळा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, जसे शरीराला गरज आहे तसं आत्म्याला जर आपल्या परमेश्वराशी कनेक्शन जर हवं असेल, कनेक्ट जर व्हायचं असेल, परमेश्वराचे सानिध्य जर हवं असेल, तर आपल्याला वचनाचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे प्रियानो. आता त्याच्यामध्ये मग देव बोलला, काय केला तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रकाश काय? प्रकाश तर काय? प्रकाश म्हणजे काय? तर अंधकार देवानं काय केला? बाजूला केला. प्रकाश म्हणजे काय? उजेड. प्रकाश म्हणजे काय? तर आपल्या जीवनामध्ये असं तो वचन सांगते की तुमचा प्रकाश असं लोकांच्यावर पडू दे की तुमच्याकडे बघून लोकांनी वळावं. असा प्रकाश म्हणजे प्रकाश म्हणजे काय? स्वच्छ असं, त्याच्यामध्ये कुठलंही काळं किंवा काय नाही. सूर्यप्रकाश पडला तर कसा असतो की एकदम सगळं तेजस्वी असतं, प्रकाशमय असतं. मग चंद्राच्या प्रकाशामध्ये काय असतं? थोडासा अंधुक असतो, अंधार असतो, आणि त्याच्यामध्ये मंद असा प्रकाश असतो. तर प्रकाशामध्ये फरक आहे. जेव्हा येशूने काय म्हटलं? मी जगाचा प्रकाश आहे. आज आपल्याला त्या प्रकाशामध्ये चालायचं आहे, कारण येशू हा जगाचा प्रकाश आहे. देवानं पहिलं काय केलेलं आहे? तर देवानं पहिलं प्रकाश निर्माण केलेला आहे, आणि प्रकाश झाला. देव बोलला आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. आता प्रकाश चांगला आहे, ह्याच्यामध्ये देव काय चेक केला असेल? प्रकाश चांगला आहे का? आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, प्रकाश चांगला आहे असं देवानं का चेक केलं असेल? प्रियानो, आपला परमेश्वराने जेव्हा आपल्याला घडवलं तेव्हा त्याच्या प्रतिरूपाचा घडवलं, त्याच्यासारखं बनवलं. तुम्ही जर उत्पत्तीचा 18वा अध्यायामध्ये पाहिलं तर परमेश्वर स्वतः अब्रामाच्या घरी आला होता. अब्राम तोरेने गेला, वासरू रांधलं, त्याच्यानंतर परमेश्वर स्वतः त्याच्या घरी जेवला होता. म्हणजे देव मनुष्याच्या रूपामध्ये त्याच्या घरी आला होता, आणि त्या अब्राहमानं ओळखलं की एलोहिम माझ्या घरी, परमेश्वर माझ्या घरी आलेला आहे. तर देवानं कसं चेक केलं की आपल्या शरीराला योग्य, म्हणजे समजा आता मी एक आई आहे, मला जन्म झाल्यानंतर मी काय करत होते? बाळाला जेव्हा चेक करत होते तेव्हा काय करत होते? बाळाला आपण त्याचे कपडे वगैरे बघतो, त्यामध्ये एखादी मुंगी आहे का, एखादं हे आहे का, काय कसपट वगैरे आहे का, ते काढून आपण झाडून स्वच्छ करून काय करतोय? चेक करतोय. म्हणजे देवानं हे प्रकाशामध्ये चेक केलं की काय हे योग्य आहे का, एवढा प्रकाश त्यांच्यासाठी योग्य आहे काय. आता सूर्य कसा आहे? सूर्य उगवतो तेव्हा काय? पूर्वेकडून उगवतो. पूर्वेकडून उगवला तर काय? पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, पण आपल्याला कसं दिसतंय? पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. पण तसं नाही आहे, सूर्य एकाच ठिकाणी उभा आहे, पृथ्वी फिरत आहे. जर आपण इंडियन लोकांना पाहिलं तर काय होतंय? आपल्याकडे आपण मध्यम कलरचे लोक आहोत, जास्त गोरे नाही आहेत, जास्त काळे नाही आहेत. जर अमेरिकेच्या साईडला बघितलं तर तिकडे सूर्य उगवतच नाही. 6 महिने हिवाळा असतो, नाही तिकडे 12 महिने हिवाळाच असतो. त्यामुळे ते जेव्हा लोक इकडे गोव्यात वगैरे फिरायला येतात त्यावेळेस काय करतात? सूर्यासाठी इकडे आलेले असतात प्रकाशासाठी. कारण का? सूर्यप्रकाशामध्ये काय आहे? प्रकाशामध्ये विटामिन डी आहे शरीराला भेटण्यासाठी. निग्रो लोकांच्या इथं 12 महिने उन्हाळा, 6 महिने उन्हाळा, 12 महिने उन्हाळा, मला माहित नाही, पण ते लोक काय सावळे आहेत? कारण सूर्याचा प्रखर किरण त्यांच्यावर पडते. आणि आपल्याकडे आपण का असे आहोत? कारण आपल्याकडे 3 ऋतू आहेत. आपण उन्हाळा पण आहे आपल्याकडे, हिवाळा आपल्याकडे, इंडियामध्ये आम्ही राहतो म्हणून म्हणतो उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे. यातून 3 ऋतूमध्ये आपलं शरीर काय आहे? व्यवस्थित आहे. तर देवानं चेक केलं की निग्रो लोकांच्या मध्ये जर हा प्रकाश पडला ते सावळे होतील, पण त्यांची शरीर बांधा त्याच्यानुसार त्यांचं तापमान व्यवस्थित केले. अमेरिकेत, इंग्लंडमध्ये जे लोक राहतात ते गोरे होतील, पण तरी देखील त्या वातावरणानुसार त्यांना सूट केलं. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा बनवताना म्हणजे प्रकाश सगळीकडेच आहे, प्रकाश आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे देवानं चेक केलं. कारण इथं आपण त्याचं एक आईसारखं आणि बापासारखं प्रेम परमेश्वराचं आपण बघतो. कारण परमेश्वरानं पाहिलं की तो चांगला आहे का नाही. का चांगला आहे का नाही बघितलं? कारण आपल्याला त्याच्यापासून काय हानी होते का, या सगळ्या गोष्टी परमेश्वराने चेक केल्या आणि मगच बनवलेलं आहे. मग असा अभ्यास करा प्रियानो. ज्यावेळेस आपण असा अभ्यास करेल तेव्हा आपल्याला कळते की आपला परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो, किती आईसारखं आपला एक सगळं काही पाहिलंय चांगलं आहे का आणि मग बनवलंय.
देवानं प्रकाशाने अंधकार काय केलंय, एकमेकापासून वेगळं केलंय. अंधकार वेगळा असला तरी अंधकार देखील देवापासून काही लपवू शकत नाही. कारण स्तोत्रसंहिता 19 म्हणते की आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते, वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. दिवस दिवसाशी बोलत असतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करत असते. रात्र देखील, एका स्तोत्रसंहितेमध्ये दावीद राजा म्हणतो, रात्र देखील तुझ्यापासून काही लपवू शकत नाही. म्हणजे आपण म्हटलं तर अंधकार वेगळा, अंधकारातून काय दिसत नाही, नाही. परमेश्वर आपल्याला सगळीकडे पाहतो, 24 आवर्स, डुलकी न घेता संरक्षण करतो. कसं काय बरं? कारण का डुलकीनं योना कुठे लपायला गेला होता? जहाजाच्या खाली लपलेला, पण देवानं त्याला तिथं शोधून काढलं. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीच्या सर्व मानवजातीस पाहतात, सर्व मानवजातीस. 24 आवर्स तो आपल्याला डुलकी न घेता पाहत असतो, कारण तो आकाशात बसलेला आहे. आपण त्याच्यासमोर मुंगी समान आहोत. म्हणजे तो आकाशात असं बसलेला आहे आणि मुंग्यासारखं आपण त्याच्यासमोर आहोत. आता आपण इथे एक खाली मुंगी आहे आणि मी जर त्याच्याकडे बघितलं तर मुंगीची रांग चालली तर मला स्पष्ट दिसते की ते काय करायला. तसं परमेश्वराला स्पष्ट दिसतंय वरून. आपण जरी मुंगीसारखं त्याच्यासमोर दिसत असलो तर त्याला सगळं दिसतंय. आपले कल्पना, आपल्या मनातील विचार, आपण काय करत आहोत, हे सर्व काय आपला परमेश्वर पाहतो. कारण त्यानं बनवताना सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला चांगलं आहे का हे देखील चेक करून बनवलेलं आहे. नंतर देवानं काय केलं, प्रकाशाने अंधकार काय केलं, एकमेकापासून वेगळे केलं. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाला हा पहिला दिवस. देवानं काय केलं, प्रकाशाला वेगळं, दिवसा सूर्य व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. पुढे जर बघितलं तर ज्योती निर्माण करताना सूर्यप्रकाश आपल्याला दिला, चंद्रप्रकाश रात्रीसाठी दिला. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. दिवस दिवसाशी बोलत असतो. प्रियानो, हे कोण बघत असतं? त्यांचं ऐकणं कोणी ऐकतंय? त्यांचं बोलणं परमेश्वर ऐकतो. योबाला परमेश्वरानं म्हटलं, गाढवी कशी हरण कशी डिलिव्हर होतात तुला माहिती आहे का? गाढवे कशी प्रेग्नंट होतात तुला माहिती आहे का? कारण त्याला सर्व ठाऊक आहे. प्रियानो, याचाच अर्थ तो सर्व पाहतो. सर्व गोष्टीची नोंद नुसतीच आपल्या मनुष्याची नाही तर जनावरांची देखील नोंद तो ठेवतो. प्रत्येकावर त्याचं लक्ष आहे. आता त्यानं पाहिलं, सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली हा पहिला दिवस. देवानं काय केलेला आहे, प्रकाशाने दिवस पाहिलं आणि म्हटलं की हा चांगला आहे. म्हणून कधी कधी आपल्याला समस्या आल्या, एखाद्या दिवसामध्ये काही तर झालं, आपल्याला कुठल्या, समजा आपण काम करत असो, कुणी तर रागवलं, आईबापांनी रागवलं की लगेच आपण म्हणतो आजचा दिवसच चांगला नाही. दिवसाला दोष देऊ नका, कारण परमेश्वरानं दिवस बनवताना चांगला बनवलेला आहे. त्या दिवसासाठी, त्या परिस्थितीसाठी आभार मानायला शिका आणि देवाचं गौरव करा. कारण रोम 8 परमेश्वराचं वचन, रोम 8:23 सांगते की सर्वांनी पाप केलेलं आहे. काय झालं? सर्वांनी पाप केलेलं आहे आणि परमेश्वराच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. काय आहे, देवाची इच्छा आहे की त्यांना बनवलेलं चांगलं आहे. त्यानं म्हटलं काय वाईट त्याच्यामध्ये काय आहे? रात्र वाईट आहे, दिवस वाईट आहे? नाही, त्यानं बनवलेलं जे आहे ते काय आहे, ते काय आहे तर चांगलं आहे. आणि देवानं चेक केलेलं आहे की आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून दिवस किंवा रात्रीला कधीही दोष देऊ नका, कारण त्यानं बनवलेली गोष्टी आपापल्या ठिकाणी चांगलीच आहे. म्हणून हा दिवस, आपण गाणं म्हणतो ना, हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास करू. का बरं? कारण स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत, असं आपण काय करतात, गीते जेव्हा बनवतात तेव्हा आपण गौरव करतो आणि तेव्हा आपण परमेश्वराच्या त्या स्तवनाच्या, स्तुतीच्या सिंहासनावर बसलेल्या देवाचं गौरव करतो. कारण त्यानं अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी सगळं काय दिलेलं आहे आणि चांगलं दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो तर देवाची 2 नावे पाहिली. प्रारंभी देव, आकाश पृथ्वीचा निर्माणकर्ता देव. त्यानंतर आपण पृथ्वी आकारविरहित आणि शून्य का होती
त्यानंतर जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार का होता आणि देवाचा आत्मा का तळपत होता, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज मिळाली आहे. त्यानंतर आपण पाहतो प्रकाश देवानं का निर्माण केला, कारण प्रकाशात पहिलं प्रकाश असणं, प्रकाशमय जीवन असणं आपलं खूप गरजेचं आहे. प्रकाशात जर आहोत तर आपण वचनामध्ये आहोत, आपण येशूमध्ये आहोत, याचाच अर्थ. त्याच्यानंतर आपण कुठल्याही दिवसाला किंवा रात्रीला द्वेष देऊ नका, कारण देवानं बनवलेलं सर्व काही चांगलं आहे. आता ह्याच्यानंतर आपण प्रकाश पहिला दिवस म्हणजे 1 नंबर. आपण 1 नंबर काय आहे आपण पाहू. म्हणजे का तर आपल्याला नंबराचा देखील अभ्यास मिळेल की हा 1 नंबर काय आहे. आता नंबर 1 पहिला देवाचं प्रकटीकरणामध्ये 1:17 वचन सांगते, योहानाला तो म्हटला, तू घाबरू नकोस, उठ, आधी मी, पहिला मी आहे आणि शेवटला देखील मी आहे. आदामाला पहिला पुरुष म्हटलेला आहे, शेवटला आदाम प्रभू येशूला म्हटलेला आहे. म्हणजे पहिला तो आहे आणि शेवटला देखील तोच आहे, कारण तो आपल्याला न्यायला येणार आहे आणि त्या आशेवर आपण जगत आहोत. आता पहिला म्हणजे 1 नंबर, पहिला दिवस म्हणजे 1 नंबर. 1 नंबर आपल्या जीवनामध्ये काय सांगत आहे. आता त्याच्यासाठी पहिले तिमोथेचं पत्र 2 अध्याय 5 वचन सांगते, कारण देव एकच आहे, देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थी आहे. कारण का देव आणि मानव यामध्ये देव एकच आहे. मी देव एकच आहे कसं सांगितलं, कारण पवित्र आत्मा आपल्या आता कार्य करत आहे तुमच्याद्वारे वचनामध्ये. तुम्हाला आता मनामध्ये कधी काय होते, चुटपुट लागते की अरे हा अभ्यास आपण करायला पाहिजे. तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे की इथं तुला अभ्यास केला पाहिजे, इथं तू वाढली पाहिजेस. हे कसं असते, पवित्र आत्म्याकडून आपल्याला एक टच असतो, एक फील असतं. आणि त्याच्यामध्ये काय असते, प्रभू येशू आणि आपल्यासाठी मध्यस्थी कोण करत आहे, एकच प्रभू येशू. त्यामुळे काय सांगितलं की आज आपल्याला काय करायचं आहे, 1 नंबर म्हणजे एकच देव आहे हा विश्वास धरून चालणं गरजेचं आहे. एकच मध्यस्थी कोण आहे, प्रभू येशू आहे. आता उत्पत्ती 1:1 सांगितलं की पृथ्वी आकारविरहित व शून्य झाली होती. शून्य होती म्हणजे काय, शून्य. आता मी 1 0 2 0 3 0 4 0 5 0 6 0 7 0 8 0 9 0 10 0 शून्य काढलं. काय याला अर्थ आहे, काहीच नाही. पण या सगळ्या शून्यासमोर मी जर 1 नंबर लावला तर कितीतरी कोटीनं त्याची रक्कम होईल. म्हणजे या सगळ्या शून्यांना काय होणार, 1 नंबर जेव्हा आपण लावतो तेव्हा अर्थ येणार. तसंच आहे, ज्यावेळी आपलं जीवन हे शून्य आहे, पृथ्वी जशी गोल आहे तसंच आपल्याला बनवलेलं आहे. आपल्याला मातीला आकार दिलेला आहे. देव आपला कुंभार आहे. आकार देताना काय केलेलं आहे, आपल्याला घडवलेलं आहे परमेश्वरानं. आज जर प्रभू जर आपल्या जीवनामध्ये नाही तर आपलं जीवन शून्य आहे. आता हे असं कसं म्हणाल, कारण बघा, जर आपल्याला कधी लूज मोशन लागतात, उलट्या होतात, त्यावेळेस आपल्याला डॉक्टर काय सांगतात, जा साखर पाणी पी, पाणी आणि साखर पी, साखरचं आणि पाणी तू घे. त्यानंतर जर त्याच्यापेक्षाही जास्त आपण त्रासात असलो, उलट्या वगैरे होत असल्या तर आपल्याला सलाईन लावतात. त्या सलाईनमध्ये काय असते, नॉर्मल सलाईन असते, त्यामध्ये पाणी असते, साखर असते, पोटॅशियम असते. मी आता एक नर्स आहे त्यामुळं मला काय असतं त्याच्यामध्ये माहिती आहे. तर काय होते की एक्स्ट्रा आपल्याला पुरवठा होते. तसंच म्हणजे जसं 29% जमीन 71% पाणी, तसंच आपल्याला शरीरामध्ये पाण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला आकार देऊन शून्य जीवनाला, आपण जर देव आपल्या जीवनात नाही तर आपण शून्य आहोत. पण ज्यावेळी हा 1 नंबर आपल्या जीवनात येतो त्यावेळी ह्या शून्य जीवनाला अर्थ येतो. म्हणून देवाची पहिली आज्ञा आहे निर्गम 20 माझ्याशिवाय तुला कोणी अंडे देव नसावा, तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको आणि तिच्या पाया पड नकोस. तर काय पाहिजे, एकच देव आहे हा विश्वास आपल्याला धरला पाहिजे. कारण तारण हे एकाकडूनच आहे. जसं मरण हे आदामाकडून एकाकडून आलं, तसं तारण ही प्रभू येशूकडून आलं. आणि काय झालं, एकापासून जीवन आलं तर एकापासून मरण आलं. आणि त्या मरणाला जीवन द्यायला प्रभू येशू आपल्या जीवनात आला. पहिल्या दिवशी काय केलेलं आहे, प्रकाश. येशूने म्हटले मी जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आपल्या जीवनामध्ये, तो एकच प्रकाश आहे जो जगावर पडतो. आणि त्या प्रकाशाला आपण त्या प्रकाशाला आपल्या जीवनात घेतलं पाहिजे. नंबर 1 आपल्या जीवनात काय दाखवतं, जसं शून्य असं जीवन आहे, तसंच जर आपण देवाला ओळखत नसलो तर आपलं जीवन शून्य आहे. जर आपण देवाला ओळखत असलो तर आपलं जीवन
काय आहे की त्या नंबराला अर्थ आहे. म्हणून ह्या शून्य जीवनाला अर्थ द्या, नंबर 1 येऊ दे आपल्यासमोर. म्हणजे कसं आहे की कारण देव एकच आहे हा विश्वास ठेवा. मानव आणि ख्रिस्त यामध्ये येशू हा एकच, देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थी आहे हा विश्वास ठेवा. त्यानंतर तिमोथेचं पहिले पत्र 3 अध्याय 2 वचन सांगते की अध्यक्ष अदृश्य व एका स्त्रीचा पती असावा, एका स्त्रीचा पती असावा. आज काय झालेलं आहे, पूर्वी जुन्या करारामध्ये बघतो शल्मोननं काय केला, 1000 बायका केल्या. त्यामुळे काय झालं, तो अन्य देवाच्या नादाला लागला. पण आता पौल आपल्याला शिकवताना काय म्हणतो की कुणीही अधिकार जर पाहिजे असेल, ख्रिस्तामध्ये काम करायचं असेल, तर एका स्त्रीचा पती व्हा. म्हणजे एकाच व्यक्तीबरोबर तुम्ही काय करा, राहा. जो व्यक्ती एका स्त्रीबरोबर राहू शकत नाही तो देवाबरोबर राहील का? कारण का त्याचं मन असं चलबिचल किंवा चंचल होऊ शकते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एकच देव हा विश्वास ठेवून आपल्याला जगलं पाहिजे. आणि ह्या शून्य देवाला शून्य नंबराला कधी कधी गडबडीमध्ये शब्दाची चुकी कुठं होत असेल तर मी क्षमा मागते. कारण का बोलत असताना कधी कधी चुकून भरभर बोलण्यामध्ये हा जातो. तर काय होतं की ह्या शून्य जीवनाला काय होणार, तर 1 नंबरनं अर्थ येणार आहे. तर काय करायचं आहे, देव एकच आहे हा विश्वास ठेवून आपल्याला चालणं गरजेचं आहे. कारण आपल्याला निर्माण करणारा कोण आहे, एकच आहे. त्रैक्य देव आहे ज्यावेळेस आपण देव एकच आहे तेव्हा त्रैक्यावर विश्वास ठेवतो. कसं काय म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं की प्रारंभी देव होता, तसं प्रारंभी शब्द होता, योहानी एक शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, त्याच्याद्वारे सर्व काय झाले. म्हणजे येशू तिथं होता. आता आम्ही ते पण कार्य सांगितले की पवित्र आत्म्याचं कार्य, येशूचं साक्षी बनवणं, येशूचं कार्य आपल्यासाठी मध्यस्थी करणं, आणि ह्या तिघांचं कार्य एक की आपल्या सार्वकालिक जीवन मिळवावं. म्हणून हे त्रैक्य देव एकच आहे. म्हणून देवाचे वचन खडसावून सांगते आपल्याला, आज्ञा म्हणजे आज्ञाच असते. माझ्यासमोर तुम्हाला अन्य देव नसावे, तो आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. कारण का आपला देव एकच आहे. आपलं जीवन हे कसं आहे, पृथ्वीसारखं आहे, आकारविरहित आहे. पण आकारविरहित जीवनाला आकार कोण दिलाय, तर परमेश्वराने दिलेला आहे. मातीपासून आपण जन्मलेलो आहोत आणि त्या मातीला जर ह्या शून्य जीवनाला जर आपल्याला हे पाहिजे असेल, अर्थ हवा असेल, तर शून्य जीवनामध्ये परमेश्वराला स्वीकारा, अनेकापर्यंत आपल्या परमेश्वराला पोहोचवा. म्हणजे काय होईल की त्यांचं देखील जीवन काय होईल, आशीर्वादित होईल. म्हणून देव काय सांगतो प्रकटीकरण 1:17 प्रभू येशू योहानाला म्हणतोय, पहिला व शेवटला मीच आहे. म्हणजे सुरुवात मीच आहे, अंत मीच आहे. आधी मी आहे, अंत मी आहे. सुरुवात मी आहे, शेवट मी आहे. पहिला आणि शेवटला मीच आहे. हे बोलण्यामागे उद्देश एकच आहे की आपल्याला देव एकच आहे हा विश्वास ठेवला पाहिजे. कारण तारण जसं मृत्यू एकाकडून आला तसं तारण देखील एकाकडूनच आलेलं आहे. म्हणून 1 नंबर, पहिला नंबर आपल्याला ह्या गोष्टी शिकवतो. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या वचनाकडे वळू. दुसऱ्या वचनामध्ये आपण बघतोय उत्पत्ती 1:6, मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलास दुभागणारे हो. जलाच्या मध्यभागी. आता आपण पाहिलं पृथ्वीवर पूर्ण अंधकार होता. अंधकारला देवानं काय केलं, प्रकाश आणि अंधकार वेगवेगळं केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी देवानं काय केलंय, जलाच्या मध्यभागी सगळं जल आहे, सगळं जलपूर्ण. म्हणजे जिथं परमेश्वर आहे तिथं सगळं जलपूर्ण आहे. आणि काय केलंय, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो. जलाच्या मध्यभागी म्हणजे जो भाग आहे, आता एका ठिकाणी आपण आहोत, त्यातला मध्यभाग काय केलाय, परमेश्वरानं वरती घेतलेला आहे. आणि काय केलंय, जलाच्या मग ते जलास दुभागणारे हो. म्हणजे हा जो मधला भाग आहे तो वरती काढून घेतला जलाचा, आणि खालचा भाग हा खाली, म्हणजे दुभागलं गेलं झालं. वरचं पाणी वर गेलं थोडं आणि खालचं पाणी खाली राहिलं. म्हणून प्रकटीकरणाच्या अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे, परमेश्वर हा काचेच्या समुद्रावर बसलेला आहे. हा समुद्र कुठला, तर हा समुद्र तोच जो अंतराळ मध्यभागी केलेला आहे. त्याच्यानंतर काय, मग देवाने अंतराळ केले आणि अंतराळाच्या खालच्या व वरच्या जलास वेगळे केले. अंतराळ केले म्हणजे काय, अंतरिक्ष केले. अंतरिक्ष केलं आणि काय केलं, जलाच्या खालच्या व वरच्या भागास वेगळे केले. म्हणजे खालचं जल वेगळं झालं आणि वरचं जल वेगळं झालं. आणि देवाने अंतराळास आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाली, सकाळ झाली, हा दुसरा दिवस. जलाच्या
दुसऱ्या दिवशी काय झाले, अंतराळ झालेला आहे, वरचा काही भाग पाण्याचा वरती गेलेला आहे, खालचा भाग खाली राहिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की वरती जल आहे, कसं आहे, पाऊस हा कुठून वरूनच पडतो. दुसरं, परमेश्वर काचेच्या सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण याच्यामध्ये जर एक बघितलं तर काय झाले, नोहाच्या उत्पत्ती 7:11 काय सांगते, नोहाच्या वयाच्या 6व्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले. महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली आणि 40 दिवस आणि 40 रात्र पावसानं जोड घ्यायला सुरुवात केली. म्हणजे हे महाजल कुठलं, जे जल ज्या अंतराळात जलदेवाने घेतलं होतं, ह्या जलाशयाचे दरवाजे उघडले गेले. म्हणजे कसं, जसं धबधब्यातून पाणी पडतं मोठ्या ह्यानं, तसा पाऊस पडायला लागला, तसं ते जलाशयाचे दारे उघडले गेले. असं परमेश्वरानं म्हणजे आलं ना लक्षात की अंतराळामध्ये जल कुठलं आहे, तर हे जल आहे जे परमेश्वराने जे जलपूर्ण पृथ्वी होती त्याच्यामधला जो वरचा भाग घेतलेला आहे आणि अंतराळात तो ठेवलेला आहे. आणि त्या अंतराळाच्या तिथंच काचेच्या समुद्रावर परमेश्वर बसलेला आहे आणि परमेश्वर काय करत आहे, आपल्याला पाहत आहे. देवाने अंतराळास आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी देवाने काय केलेलं आहे, तर अंतराळ निर्माण केले. आता दुसरा नंबर, दोन नंबर आपण थोडक्यात पाहू. खूप मी डिटेलमध्ये हे करणार नाही, पण 2 नंबर आपण थोडक्यात पाहू. आता 2 नंबरमध्ये काय सांगते, उत्पत्ती 2:18 मध्ये परमेश्वराने पाहिलं की आदाम एकटाच आहे आणि अनुरूप सहकारी मी निर्माण करेन. म्हणजे काय झालं, कित्येक वर्ष आदाम हा एकटाच होता. सगळ्या प्राण्यामध्ये परमेश्वरानं बघितलं की ह्याला संगत कोण भेटते का, ह्याला सोबती कोण भेटते का, तर त्याला अनुरूप सहाय्यक मिळालं नाही. म्हणून त्याचीच एक फासळी काढून देवानं काय केलं, त्याला एक सहकार्य, अनुरूप सहकार्य दिलं. म्हणजे 2 व्यक्ती, 1 आणि 2 व्यक्ती. आता मत्ते 18:20 सांगते की जिथे दोघे किंवा तिघे आहे तिथे मी आहे. प्रभू येशू काय सांगतोय, जिथे दोघे किंवा तिघे बसलेले आहे तिथे मी आहे. आज मी या ठिकाणी बसलेलो आहे, तुम्ही तुमच्या घरी बसलेला आहे, पण आपल्यामध्ये प्रभू येशूची उपस्थिती आहे. प्रभू येशू तुमच्याशीही बोलत आहे, प्रभू येशू माझ्याशी बोलत असेल. लूकच्या अध्यायामध्ये आपण पाहतोय, मत्तेच्या अध्यायामध्ये पाहतो, योहानाच्या अध्यायामध्ये पाहतो, मार्कच्या अध्यायामध्ये ते दोघे जात असताना प्रभू येशू तिसरा त्यांच्यामध्ये आला. ते येशूविषयीच बोलत होते, पण त्यांना माहीत नव्हतं की ज्या येशूबद्दल ते बोलत आहे तो त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे येशूनं सांगितलं, क्लिअर करून दिलं की जिथं दोघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथे तिसरा मी आहे. त्यांना प्रकट झाला. आणि नंतर पुढे काय, अंतरावर गेल्यानंतर त्यांचे आत्मिक डोळे जेव्हा उघडले तेव्हा त्यांना कळलं की येशू बरोबर आपण इतक्या वेळ बोलत होतो. म्हणून ज्यावेळी आपण प्रार्थना करत आहोत, जेव्हा वचन सांगितले जिथं दोघे किंवा तिघे आहे तिथं मी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दोघे किंवा तिघे आहे तिथं परमेश्वराची उपस्थिती येते. आता इथं मध्ये आपण जर बघितलं, एकट्या गोष्टीमध्ये आपण कुठे हे होतोय, जेव्हा हवा एकटी होती तेव्हा सैतान तिच्याकडे आला बोलायला, तिला भुरळ घाला. जर आदाम तिच्याबरोबर असता तर ती भुलली गेली असती का, नाही. कधी कधी आपण एकटे असलो की सैतानाचा काय होतोय, एकटं रिकामं मन काय म्हणते, सैतानाचं घर. म्हणून काय करा, स्वतःला वचनामध्ये मग्न ठेवा, बायबलच्या वचनामध्ये हे करा आणि स्वतःची उन्नती करून घ्या. जिथं दोघे अनेक लोकांना घ्या आणि काय करा, प्रार्थना करा. आणि काय करा, हवा एकटे असताना काय केलं, सैतानानं काय दिला, भुरळ खाटली आणि ती काय झालं, भुलली गेली. तर आपल्याला काय करायचं आहे, दोघे तिघे मिळून प्रार्थना करायची आहे. एकट्याची प्रार्थना आपण, दानिएल 3 वेळा प्रार्थना करत होता, त्याने त्याचं रुटीन सोडलं होतं काय, नाही. पण एकटा असल्यावर आपलं जीवन प्रार्थनामय पाहिजे. दोघे किंवा तिघे असल्यावर, दोघे ज्यावेळेस असतात त्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती येते, कारण तिसरा आपला देव त्रैक्य आहे. आणि परमेश्वर एकटा असला तरी सुद्धा दानिएल एकट्याबरोबर परमेश्वर होता ना अद्भुत कार्य करायला. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकच देव अद्भुत परमेश्वर यावर विश्वास ठेवायचा आहे. 2 त्यामध्ये कसं आहे, अनुरूप सहाय्यक परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं काय होते, सहाय्यकाबरोबर आपलं ज्यावेळेस आपण सहाय्यक त्याने दिलेलं आहे, ज्यावेळेस आपण दोघे येतो त्यावेळेस परमेश्वराची स्तुती करतो, त्यावेळी काय होतं की परमेश्वर तिसरा आपल्या ठिकाणी येतो. म्हणून 2 नंबरचा अभ्यासामध्ये जिथं दोघे किंवा तिघे आहे तिथे परमेश्वराची उपस्थिती आहे. म्हणूनच प्रभू येशू ते दोघे जाताना तिसरा तिथे आला होता. आज इथेच आपण आपले कारण वेळ संपलेला आहे आणि इथं आपण आपले उद्या
किती वाजता? उद्या 8 वाजता. उद्या 8 वाजता आपण उद्या 7 वाजता आपण पुन्हा भेटू. जर तुम्हाला माझं हे बायबल स्टडी आवडले असेल, काही डाऊट वगैरे असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. तुम्ही काय बोलायची इच्छा असेल, काय शंका असेल तर विचारू शकताय. आणि शेवटची मी प्रार्थना परमेश्वराची करते, कारण देव आपल्याबरोबर आहे आणि आपल्याबरोबर होता म्हणून आपण त्याचे आभार मानूया. हे आमच्या स्वर्गीय सर्वसम्मत परमेश्वरा, देवाप्पा तुझ्या उपस्थितीबद्दल मी धन्यवाद देतो. ऐकणाऱ्यांचे सगळ्यांचे आत्मिक कान तू उघडले आहेस असा विश्वास ठेवतो. हे वचनं देवाप्पा आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आम्हाला उपयोगी होऊ देत परमेश्वरा, आणि तुझी कृपा आमच्या सर्वांच्यावर येऊ दे ही प्रार्थना करत आहे. असेच देवाप्पा उद्या देखील आम्ही भेटू आणि परमेश्वरा तुझी उपस्थिती आमच्यामध्ये राहू दे. आजपासून उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देवाप्पा तू आमच्याबरोबर आहेस. युगानुयुग जिवंत असा देव आहेस आणि तुझी उपस्थिती आमच्या सर्वांच्यामध्ये मागत आहे. आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर, मला आणि ऐकणाऱ्या सर्वांना. आणि ही छोटीशी प्रार्थना नासुरेशूच्या नावामध्ये मागत आहे. प्रियानो, माझं एवढ्या वेळ ऐकून घेतला याबद्दल मी आभार मानतो. आणि हे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही हा अभ्यास जो मी केलेला आहे तो इतरांना शेअर करा. पुन्हा भेटू. आमेन.